महाभारत अध्याय 24 आमंत्रण. दुर्योधन ईर्षेच्या ज्वाळांमध्ये होरपळत होता. त्याच्या पित्याने धृतराष्ट्राने समजावलं, कशासाठी दुःखी होतोस पुत्रा? सर्व काही तर आहे तुझ्याकडे. पण दुर्योधन भडकला, संपत्तीचं सुख कशाला, जर युधिष्ठिराकडे जास्त आहे. त्याचा यश म्हणजे माझा अपमान. तेव्हा पुढे आला शकुनी, हिशोबाने सावध, हेतूने विषारी. चल, त्याला पाशांच्या खेळासाठी आमंत्रित करू. मी तुझ्यासाठी खेळे. तो काही करू शकणार नाही. धृतराष्ट्र प्रथम थबकला. ही गोष्ट द्वेषातूनच उभी राहील, तो म्हणाला. पांडव बलाढ्य आहे. हा खेळ धोकादायक आहे. पण दुर्योधनाने चिकाटीने राजकीय युक्तिवाद केलं. आप रक्त नाही सांडणार, फक्त गोट्या फेकणार. शेवटी पित्याच्या अंध प्रेमाने थकलेला आणि डोळेझाक करणारा धृतराष्ट्र नरमला. खेळगृह बांधायचा हुकूम दिला आणि विदुराला पाठवलं युधिष्ठिराला बोलवायला. नियती बोलली होती. एका दुर्बळ राजाच्या तोंडून, एका मत्सरी राजकुमाराच्या गर्जनेतून आणि एका जुगायाच्या कुटील हास्यातून गोट्या आता फिरणार आहेत. धर्माच्या पतनाची साक्षी व्हा. फॉलो करा मुकुंदा वाइब्स.